हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल प्रोफेसर रवी गोरे. तर विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या लेक्चर्समध्ये आपण केमिकल प्रॉपर्टीजमध्ये एक नंबरची केमिकल प्रॉपर्टीज बघितली ऍसिडिटी, आणि ऍसिडिटीमध्ये आपण पाठीमागच्या लेक्चर्समध्ये इफेक्ट ऑफ सबस्टिट्यूएंट ऑन द ऍसिडिटी ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड हा पॉइंट पाहिला. म्हणजेच काय तर कार्बोक्सिलिक ऍसिडला जर आपण वेगवेगळे जर सबस्टिट्यूएंट जर अटॅच असले ओके, तर त्यावेळेस ऍसिडिटीवर काय तुमचा इफेक्ट पडतो. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये आपण सांगितलं की जर तुमचे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आणि इलेक्ट्रो निगेटिव्ह जर ऍटम जर कार्बोक्सिलिक ऍसिडला COH ग्रुपला जर अटॅच जर असतील तुमचे, तर ते ऍसिडिटी इन्क्रीजेस करतात. परंतु त्याच ठिकाणी जर तुमचे इलेक्ट्रॉन डोनेटिंग जर ग्रुप असले तर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप ऍसिडिटी कमी करतात. बरोबर आहे, म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्ह ग्रुप आणि इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप ऍसिडिटी इन्क्रीजेस करण्याचं काम करतात. कारण की त्यांच्याकडे जो तुमचा निगेटिव्हली चार्ज आहे तो काय करतो, स्टॅबिलाइज करतो. तुमच्या निगेटिव्ह चार्ज हा स्टॅबिलाइज होतो तिथं. ओके, आणि त्याच्यामुळे त्याची जी ऍसिडिटी आहे ती इन्क्रीजेस होती. आपण बघितलंय की तिथं का वर इन्क्रीजेस होती की रेझोनन्स इफेक्ट किंवा मग इंडक्टिव्ह इफेक्ट, ह्या दोन्ही इफेक्ट थ्रू काय होती ती तुमची ऍसिडिटी इन्क्रीजेस होण्याचं आपलं बघितलेलं आहे आपण. ओके, मग त्याच्यामध्ये काय आहे, आपण असे पण ग्रुप तिथं सांगितले. मग हॅलोजन मध्ये जर बघितलं तर फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन मध्ये फ्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जी असते, जिथं पण तुमचा फ्लोरीन असेल तिथं तुमची काय असेल ऍसिडिटी जास्त असेल. कारण की आपण सांगताना सांगितलंय हॅलोजन मध्ये ज्या हॅलोजन कडे किंवा मग कोणताही असू द्या तुमचा ग्रुप जर मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह जर ग्रुप असला तर तिथं ऍसिडिक कॅरेक्टर कसं असतंय तुमचा जास्त असतंय. ठीक आहे, की अशा पद्धतीमध्ये आपण पाठीमागच्या लेक्चर्स मध्ये वेगवेगळ्या टाईपचे आपण एक्झाम्पल घेतले आणि ते एक्झाम्पलही तुम्हाला व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, व्यवस्थित त्याची प्रॅक्टिस करा, त्याच्यावर मॅक्झिमम टाइमिंग मध्ये क्वेश्चन विचारला जातो. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट पाहणार आहोत केमिकल प्रॉपर्टीज पाहणार आहोत. तर त्या केमिकल प्रॉपर्टीज मध्ये आपण रिएक्शन इन्व्हॉल्विंग क्लेवेज ऑफ COH बॉन्ड, म्हणजे ह्याचा अर्थ काय, जर तुमचा कार्बोक्सिलिक ऍसिड आहे त्याच्यामध्ये जो COH बॉन्ड आहे तो बॉन्ड आपल्याला ब्रेक करायचा आहे. म्हणजे कधीही एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्याला केमिकल प्रॉपर्टीज जर बघायच्या असल्या ना तर केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे आपल्याला कार्बोक्सिलिक ऍसिड वर रिएक्शन करायचं. ओके, आणि रिएक्शन करून आपल्याला त्याच्यापासून एक वेगळा कंपाऊंड फॉर्म करायचा. बरोबर आहे की नाही. मग आता एक गोष्ट लक्षात ठेवायचं, आपल्याला स्टार्टिंग मटेरियल आपण घेताना कार्बोक्सिलिक ऍसिडच घेणार आहोत. म्हणजे रिएक्शन करताना कुणावर करणार आहोत, कार्बोक्सिलिक ऍसिडवर आपण रिएक्शन करणार आहोत आणि त्याच्यापासून वेगवेगळे प्रकारचे कंपाऊंड आपण तयार करायचे. तर त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला पाहणार आहोत क्लेवेज ऑफ COH बॉन्ड. COH बॉन्ड क्लेवेज करून पण आपण ओके कार्बोक्सिलिक ऍसिड पासून वेगळे कंपाऊंड फॉर्मेशन करू शकतो. मग बघा त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला बघूया काय रिएक्शन इन्व्हॉल्विंग cleavage of COH bond. A reaction involving cleavage of COH bond. COH bond म्हणजे हा बॉन्ड आपल्याला ब्रेक करायचा आहे. म्हणजे याचा अर्थ कसा की आपल्याकडे कार्बोक्सिलिक ऍसिड माहिती आहे आपल्याला C डबल बॉन्ड OH आहे. ओके, त्याच्यामधला हा जो बॉन्ड आहे ना तर हा बॉन्ड आपल्याला काय करायचा आहे, ब्रेक करायचा आहे. आणि हा बॉन्ड ब्रेक करून आपल्याला काय करायचं आहे, तिथं वेगळा कंपाऊंड फॉर्मेशन करायचा आहे. तर कसा करायचा हे बघूया. मग क्लेवेज ऑफ COH बॉन्ड मध्ये आपल्याला फर्स्ट पहिली रिएक्शन बघायची त्याच्यामध्ये, तर ते कोणती रिएक्शन आहे बघा, एक नंबरची आपण रिएक्शन त्याच्यामध्ये बघूया. एक नंबरची ती म्हणजे formation of acid
अनहायड्राइड, फॉर्मेशन ऑफ ऍसिड अनहायड्राइड. ओके, आपण काय करू शकतो, ऍसिड अनहायड्राइड तयार करू शकतो. ठीक आहे, म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिड मधला COH बॉन्ड ब्रेक करून आपण ऍसिड अनहायड्राइड तयार करू शकतो. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ऍसिड अनहायड्राइड कसा, तुम्हाला याच्या अगोदरही मी सांगितलंय, जे पण तुमचे फंक्शनल ग्रुप असतील त्यांचे तुम्हाला फॉर्म्युलेज येणं खूप गरजेचं आहे. ओके, त्याच्यामध्ये ऍसिड आपल्याला माहित असला पाहिजे. आपण सांगताना सांगतो ऍसिड म्हणजे RCOH, ईस्टर म्हटलं की RC डबल बॉन्ड OR, बरोबर आहे. ओके, त्याच्यानंतर ऍसिड अनहायड्राइड पण तुम्हाला मी सांगितलं होता ऍसिड अनहायड्राइड कसं असतो. तर बघा ऍसिड अनहायड्राइड आपल्याला कसा आहे, आपल्याला तयार करायचा आहे, तर हा तयार करायचा आहे RC डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O R, ह्याला आपण अनहायड्राइड म्हणतो. आणि हा अनहायड्राइड आपल्याला काय करायचा आहे, तयार करायचा आहे कार्बोक्सिलिक ऍसिड वर रिएक्शन करून. मग कसं तयार करणार बघा, ह्याच्यासाठी काय लागतंय तर लक्षात ठेवायचं, 2 कार्बोक्सिलिकचे ऍसिडचे मॉलिक्यूल घ्यायचे. ओके, त्यांची इन प्रेझेन्स मध्ये, ओके, इन प्रेझेन्स मध्ये आपण मिनरल ऍसिड यूज करू शकतो. मग मिनरल ऍसिड मध्ये आपण H2SO4 यूज करू शकतो. ठीक आहे, मिनरल ऍसिड मध्ये कोण यूज करायचा, H2SO4, किंवा और विथ त्याच्यासोबत आपण P2O5 हा पण यूज करू शकतो. आणि थोड्याफार प्रमाणामध्ये हीट करायचं त्याला, आणि हीट जर केली तर त्याच्यापासून काय होतो, वॉटर मॉलिक्यूल तुमचा बाहेर निघून जातो. आणि वॉटर मॉलिक्यूल बाहेर निघून जाऊन त्याच्यापासून आपल्याला अनहायड्राइड भेटतो. म्हणजे ऍसिड अनहायड्राइड आपल्याला त्याच्यापासून भेटू शकतो. म्हणजे बघा आपल्याला कसं लिहावं लागेल, तर बघा फेन कार्बोक्सिलिक ऍसिड ऑन हीटेड विथ, बघा कसं लिहायचं, फेन कार्बोक्सिलिक ऍसिड ऑन हीटेड विथ मिनरल ऍसिड such as H2SO4, such as H2SO4 or with P2O5 to form corresponding acid anhydride. कसं लिहून घेऊया, लक्षात ठेवा. बघा मी लिहून सांगतो इथं, ठीक आहे व्यवस्थित. फेन कार्बोक्सिलिक ऍसिड, फेन carboxylic acid on heated with फेन कार्बोक्सिलिक acid on heated with mineral acid such as H2SO4 or with P2O5 or with P2O5 to give corresponding acid anhydride. To give corresponding acid anhydride, काय तयार करू शकतो, ऍसिड अनहायड्राइड. इथं काय टाकायचं, सच ॲज मिनरल ऍसिड मध्ये H2SO4, त्याच्यासोबत आपण P2O5 पण यूज करू शकतो, डझंट मॅटर. लक्षात ठेवायचं H2SO4 P2O5 हे जे रिएजंट आहेत, ओके, ते तुमचे काय म्हणून ऍक्ट करतात, डिहायड्रेटिंग एजंट म्हणून ऍक्ट करत असतात. डिहायड्रेटिंग एजंट म्हणजे काय, डी म्हणजे काढून टाकणे आणि हायड्रेटिंग म्हणजे वॉटर मॉलिक्यूल. ज्या रिएक्शन मधून वॉटर मॉलिक्यूल आपण बाहेर काढू शकतो त्याला आपण डिहायड्रेशन रिएक्शन म्हणतो. ओके, मग हे जे H2SO4 P2O5 हे तुमचे डिहायड्रेटिंग एजंट आहे. हे तुमच्या मॉलिक्यूल मधला वॉटर मॉलिक्यूलला बाहेर काढण्यासाठी मदत करतात. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीमध्ये आलंय लक्षात, ऍसिड अनहायड्राइड आपण तयार करू शकतो. जनरल रिएक्शन सांगतो तुम्हाला कशा पद्धतीमध्ये आपण जनरल रिएक्शन करू शकतो. ओके, लक्षात ठेवा, जर तुम्हाला ही जर जनरल रिएक्शन जर आली ना, मग बाकी तुम्ही कोणताही कंपाऊंड घेऊन
रिॲक्शन करू शकता एकदम इझिली. ठीक आहे, काळजीपूर्वक लक्ष द्यायचं, व्यवस्थित रिॲक्शन लिहून घ्यायची. बघा, कार्बोक्सिलिक ऍसिडचे 2 मॉलिक्यूल म्हटलंय तुम्हाला, RC डबल बॉन्ड OH, बरोबर आहे की नाही. हा तुमचा कार्बोक्सिलिक ऍसिड आहे. दुसरा मॉलिक्यूल कार्बोक्सिलिक ऍसिडचा आणखी एक घ्यायचा, पण मी लिहिताना कसा लिहितो बघा, तो मॉलिक्यूल मी असा लिहिला HO, त्याच्यानंतर C डबल बॉन्ड O आणि R. म्हणजे बघा RC डबल बॉन्ड OH, RC डबल बॉन्ड OH. म्हणजे हे दोन्ही पण कशाचे मॉलिक्यूल आहे, तर हे दोन्ही पण कशाचे, कार्बोक्सिलिक ऍसिडचे मॉलिक्यूल. किती घेतले कार्बोक्सिलिक ऍसिडचे, 2 घेतले. ठीक आहे, मग त्याच्यामधून ओके इन प्रेझेन्स मध्ये काय टाकायचं, तर इन प्रेझेन्स मध्ये आपल्याला टाकायचं इथं ओके, इन प्रेझेन्स मध्ये आपण टाकणार H2SO4 आणि हीट करायचे आपण, हिटेड म्हटलंय, बरोबर आहे की नाही. H2SO4 और मध्ये आपण P2O5 किंवा हीट पण देऊ शकतो. P2O5 किंवा हीट पण आपण त्याला थोड्या प्रमाणामध्ये देऊ शकतो. मग काय करायचं, इथून वॉटर मॉलिक्यूल आपल्याला बाहेर काढायचं. मग कसा निघणार वॉटर मॉलिक्यूल, बघा इथला हायड्रोजन आणि इथला तुमचा OH, बरोबर आहे. असा तुमचा काय काढून टाकायचा, वॉटर मॉलिक्यूल बाहेर काढून टाकायचा. राहिलेला मॉलिक्यूल ऍज इट इज जोडून घ्यायचा. कसा जोडायचा मॉलिक्यूल, कसा जोडणार, इथला R जशाच तसा, त्याच्यानंतर C डबल बॉन्ड O, त्याच्यानंतर हा ऑक्सिजन, त्याच्यानंतर काय येणार तुमचा, हा तुमचा C, त्याच्यानंतर डबल बॉन्ड O आणि हा तुमचा R. बघा कसं जोडलं, RC डबल बॉन्ड O, C डबल बॉन्ड O R. बघा RC डबल बॉन्ड O, C डबल बॉन्ड O R. म्हणजे काय, ह्याला आपण म्हणतो ऍसिड अनहायड्राइड, ऍसिड अनहायड्राइड अशा पद्धतीमध्ये. ठीक आहे, म्हणजे ह्याच ऍसिड अनहायड्राइडला आपण असं पण लिहू शकतो. ओके, ह्यालाच कधी कधी तुमचं असं लिहिलेलं असणार C डबल बॉन्ड O 2 टाइम्स O, असं कधी कधी असं पण लिहितात त्याला. त्याचा अर्थ सेमच, म्हणजे कसं RC डबल बॉन्ड O चे, RC डबल बॉन्ड O चे किती मॉलिक्यूल आहेत, RC डबल बॉन्ड O, RC डबल बॉन्ड O 2 आहेत. म्हणजे RC डबल बॉन्ड ट्वाइस आणि एक ऑक्सिजन राहिलेला ऑक्सिजन. म्हणजे अशा पद्धतीमध्ये आपण अनहायड्राइड तयार करू शकतो. आले लक्षात, एकदम सिंपल आहे. बाहेर काय पडेल रे, तर बाहेर पडतो तुमचा H2O मॉलिक्यूल. बाहेर काय पडतो, H2O मॉलिक्यूल. आले लक्षात, एकदम सिंपल रिॲक्शन आहे. ह्याच ठिकाणी तुम्ही एक्झाम्पल पण घेऊ शकता. ह्या आरच्या ठिकाणी तुम्ही इनी अल्किल ग्रुप घेऊ शकता किंवा इनी आर्यन ग्रुप घेऊ शकता, डझंट मॅटर. तुम्ही जेवढी प्रॅक्टिस करता तेवढं तुम्ही त्याच्यामध्ये परफेक्ट होता. ठीक आहे, मग बघा ह्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल घेऊयात. एक्झाम्पल मध्ये मी फर्स्ट मध्ये इथं घेतो CH3 C डबल बॉन्ड OH, बरोबर आहे की नाही. आणि ह्याचं नाव आहे ऍसिटिक ऍसिड. काय नाव आहे, ऍसिटिक ऍसिड. किती मॉलिक्यूल घ्यायचे रे, 2 मॉलिक्यूल घ्यायचे. सेम मॉलिक्यूल घ्या. ओके, हा इथं मी घेतला. ओके, परत मी काय केलं, आणखी घेतला, पण इकडच्या साईडला लिहितो असा. म्हणजे कसा, HO C डबल बॉन्ड O CH3. परत ऍसिटिक ऍसिडचा दुसरा मॉलिक्यूल घेतला. इन प्रेझेन्स मध्ये काय टाकणार, तर इन प्रेझेन्स मध्ये H2SO4 अँड हीट, किंवा ऑर मध्ये P2O5 ऑन हीट, ऑन हीट किंवा हिटेड. तर त्याच्यापासून काय तयार होईल, परत आणखी एकदम सिंपल, बरोबर आहे नाही. काय करायचं, वॉटर मॉलिक्यूल बाहेर काढून टाकायचा. मग इथून काय केला, हा वॉटर मॉलिक्यूल बाहेर काढून टाकला. बाहेर काढला की मॉलिक्यूल जोडून घ्यायचा. हा CH3, त्याच्यानंतर हा C डबल बॉन्ड O, त्याच्यानंतर हा ऑक्सिजन, त्याच्यानंतर हा C डबल बॉन्ड O आणि परत हा CH3 आणि बाहेर पडतो H2O, बरोबर आहे. आणि ह्याचं नाव आहे ऍसिटिक अनहायड्राइड, ऍसिटिक अनहायड्राइड.
असं पण आपण तयार करू शकतो, डझंट मॅटर। ओके, आलंय का लक्षात? ओके, एकदम सिंपल आहे हे, तुम्ही कंपाऊंड फॉर्मेशन करू शकता। ऍसिटिक अनहायड्राइड इथं तुम्ही ह्या आरच्या ठिकाणी बेन्झीन रिंग पण तयार घेऊ शकता, त्याच्यापासून बेन्झोइक अनहायड्राइड पण तयार करू शकता। ठीक आहे, म्हणजे बेन्झोइक अनहायड्राइड पण इथं तुम्ही तयार करू शकता बाय युजिंग मिनरल ऍसिड लाईक H2SO4 और P2O5। ओके, म्हणजे अशा पद्धतीमध्ये ही रिएक्शन आहे। ऍसिटिक अनहायड्राइड, ऍसिटिक ऍसिड पासून ऍसिटिक अनहायड्राइड आपण तयार करू शकतो। मग परत तुम्ही सेकंड मध्ये दुसरं एक्झाम्पल घेऊ शकता, बेन्झोइक ऍसिड पण तुम्ही घेऊ शकता। दोन बेन्झोइक ऍसिडचे मॉलिक्यूल आणि त्याच्यामधून वॉटर मॉलिक्यूल बाहेर काढून तुम्ही बेन्झोइक अनहायड्राइड पण इथं फॉर्मेशन करू शकता। ठीक आहे, अशा पद्धतीमध्ये ही झाली तुमची एक नंबरची रिएक्शन, फॉर्मेशन ऑफ ऍसिड अनहायड्राइड। आपण ऍसिड अनहायड्राइड तयार करू शकतो। ओके, कुणापासून? कार्बोक्सिलिक ऍसिड पासून। कार्बोक्सिलिक ऍसिडचे मॉलिक्यूल घ्यायचे, सेम घ्या किंवा डिफरंट घ्या, डझंट मॅटर। आले लक्षात? इथपर्यंत प्रॅक्टिस करा, येऊन जाईल। ओके, नेक्स्ट आपण सेकंड नंबरची रिएक्शन बघूया, इस्टरिफिकेशन रिएक्शन। ठीक आहे ना, म्हणजे फर्स्ट बघितले आपण फॉर्मेशन ऑफ ऍसिड अनहायड्राइड, आता आपण सेकंड नंबरची रिएक्शन पाहिजे आपल्याला, सेकंड नंबरची, त्याचं नाव आहे इस्टरिफिकेशन रिएक्शन। इस्टरिफिकेशन रिएक्शन, esterification reaction. This reaction also very important reaction. Okay, ही esterification reaction, esterification म्हणजे ह्या रिएक्शन मध्ये आपण ईस्टर तयार करतो, फॉर्मेशन ऑफ ईस्टर तयार करतो, त्याच्यामुळे त्या रिएक्शनला आपण इस्टरिफिकेशन रिएक्शन म्हणतो। म्हणजे इस्टरिफिकेशन मध्ये आपल्याला तयार करायचा ईस्टर, आणि ईस्टर असा असतो RC डबल बॉन्ड OR, बरोबर आहे नाही? हा ईस्टर आहे तुमचा, आणि ईस्टर आपल्याला ह्या रिएक्शन मध्ये तयार करायचा आहे, आणि रिएक्शन कुणावर करायची आपल्याला? तर रिएक्शन करायची आहे कार्बोक्सिलिक ऍसिड आणि अल्कोहोल किंवा मग फिनॉल आपण इथे यूज करू शकतो, अल्कोहोल फिनॉल ऑन रिएक्शन विथ कार्बोक्सिलिक ऍसिड। ओके, त्यांच्या सोबत रिएक्शन करून इथं आपण काय करू शकतो, तुमच्या कार्बोक्सिलिक ऍसिड मधला जो COH बॉन्ड आहे तो आपण ब्रेक करू शकतो, आणि ब्रेक करून त्या ठिकाणी आपण ईस्टर तयार करू शकतो। ठीक आहे, आणि ईस्टर तयार करण्याची जी रिएक्शन आहे त्याच्यापासून, म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिड ऑन रिएक्शन विथ अल्कोहोल अँड ऑर फिनॉल। ओके, इन प्रेझेन्स मध्ये आपल्याला मिनरल ऍसिड टाकायचे, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 किंवा आपण HCl टाकू शकतो, हे दोन्ही पण आपण कॅटलिस्ट म्हणून यूज करतो, आणि त्याच्यापासून आपण जर ईस्टर फॉर्म केला तर त्या रिएक्शनला आपण इस्टरिफिकेशन रिएक्शन म्हणतो, नॉट इस्टरिफिकेशन बट इस्टरिफिकेशन। ईस्टर काय तयार करायचं आपल्याला? ईस्टर तयार करायचं। मग ईस्टर आपण कसा तयार करणार, त्याचं डिस्क्रिप्शन कसं, हे व्यवस्थित सुटेबल आपण पाहणार आहोत। ह्या पण रिएक्शन मध्ये आपल्याला ब्रेकिंग किंवा क्लेवेज ऑफ COH बॉन्ड, जो कार्बोक्सिलिक ऍसिड मधला COH बॉन्ड आहे तो आपल्याला काय करायचा आहे, क्लेवेज आपण करू शकतो, आणि त्याच्यापासून ईस्टर तयार करू शकतो। ठीक आहे, दिस रिएक्शन इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट रिएक्शन। का रिएक्शन इम्पॉर्टंट आहे? ओके, कारण की ही नेम रिएक्शन मध्ये रिएक्शन आहे इस्टरिफिकेशन। तुम्हाला विचारताना असं विचारतील, ओके, व्हॉट इज मीन बाय इस्टरिफिकेशन रिएक्शन, गिव्ह इट सुटेबल एक्झाम्पल। ओके, म्हणजे अशा पद्धतीमध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, किंवा मग असं विचारतील, हाऊ विल यू प्रिपेअर ईस्टर फ्रॉम कार्बोक्सिलिक ऍसिड अँड अल्कोहोल। ओके, म्हणजेच ईस्टर तयार करायचा आहे तर कार्बोक्सिलिक ऍसिड आणि तुम्ही अल्कोहोल जर घेतला तर त्याच्यापासून ईस्टर आपण कशा पद्धतीमध्ये बनवू शकतो, विथ सुटेबली मेकॅनिझम थ्रू तुम्हाला ही रिएक्शन मी एक्सप्लेन करून सांगणार आहे। काळजीपूर्वक लक्ष द्या, व्यवस्थित अंडरस्टँडिंग करा। ठीक आहे, बघा मी सुरुवातीला इस्टरिफिकेशन मध्ये ह्याचं डिस्क्रिप्शन लिहितो, काय काय ह्याच्यामध्ये आपल्याला गरजेचं आहे। बघा, फेन कार्बोक्सिलिक ऍसिड
when carboxylic acid on reaction with बघा कार्बोक्सिलिक ऍसिडची रिएक्शन कुणासोबत करायची when carboxylic acid on reaction with alcohols or phenols कुणासोबत अल्कोहोल घ्या किंवा मग फिनॉल घ्या डझंट मॅटर ठीक आहे when carboxylic acid on reaction with alcohols or phenols in presence of बघा बाणावर काय टाकायचं in presence of mineral acid मग कोणते मिनरल ऍसिड आहेत आपल्याला यूज करायचे कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 or HCl ओके आणि हे आपल्याला रिएक्शन मध्ये जे मिनरल ऍसिड आहे ते काय म्हणून यूज करायचे तर कॅटॅलिस्ट म्हणून यूज करायचे ओके कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 or HCl gas as a catalyst हे आपल्याला कॅटॅलिस्ट म्हणून यूज करायचे ओके टू फॉर्म ह्याच्यापासून काय तयार होणार टू फॉर्म करस्पॉन्डिंग ईस्टर त्याच्यापासून काय तयार होणार ईस्टर तयार होणार ओके टू फॉर्म करस्पॉन्डिंग ईस्टर in this reaction are called esterification reaction ह्याच रिएक्शनला आपण काय म्हणतो इस्टरिफिकेशन रिएक्शन म्हणतो म्हणजेच तुम्ही ऍसिड घ्या अल्कोहोल आणि फिनॉलची रिएक्शन करा त्याच्यामधून वॉटर मॉलिक्यूल जर बाहेर काढला ओके तर तुम्हाला त्याच्यापासून ईस्टर तयार होतो आणि त्या रिएक्शनला आपण इस्टरिफिकेशन रिएक्शन म्हणतो म्हणजे बघा रिएक्शन मध्ये जनरल रिएक्शन कशी आहे जनरल रिएक्शन आता जनरल रिएक्शन कशी करणार तर एकदम सिंपल बघा कसं कार्बोक्सिलिक ऍसिड सुरुवातीला काय घ्यायचं आहे कार्बोक्सिलिक ऍसिड आहे त्याची रिएक्शन कोणासोबत करायची अल्कोहोल किंवा मग फिनॉल सोबत आपण करू शकतो ओके मग बघा मी काय केलं कार्बोक्सिलिक ऍसिड घेतला RC डबल बॉन्ड OH कार्बोक्सिलिक ऍसिड ऑन रिएक्शन विथ कुणासोबत अल्कोहोल सोबत मी अल्कोहोल लिहिताना कसं लिहितो आपल्याला माहिती आहे अल्कोहोल आपण कसं लिहितो ROH ह्या अशा टाइप मध्ये आपण अल्कोहोल लिहितो मग तेच लिहिताना मी आपल्याला थोडी रिएक्शन सोपी जाण्यासाठी काय करतो इथं हायड्रोजन O आणि इथं काय करतो R काढतो म्हणजे ROH आहे हा अल्कोहोलच आहे ह्याचं नाव आहे कार्बोक्सिलिक ऍसिड बरोबर आहे आणि हा काय आहे तुमचा अल्कोहोल आहे बरोबर आहे की नाही ROH म्हणजे काय अल्कोहोलच आहे ह्याच्यामधून परत आणखी काय करायचं वॉटर मॉलिक्यूल बाहेर काढून टाकायचा ठीक आहे मग परत ह्याच्यामधून जर वॉटर मॉलिक्यूल जर आपण जर बाहेर काढला बघा ओके हा जर आपण वॉटर मॉलिक्यूल जर बाहेर काढला तर काय तयार होईल बघा इन प्रेझेन्स मध्ये काय टाकायचं आपल्याला हे टाकायचं इन प्रेझेन्स मध्ये काय टाकायचंय कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ठीक आहे ना ओके कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 किंवा मग आपण काय करू शकतो त्याच्यामध्ये तुमचा HCl पण टाकू शकतो ठीक आहे कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आपण टाकला किंवा इथं तुम्हाला असं H+ पण लिहिलेला असेल डझंट मॅटर ओके H+ म्हणजे ऍसिडच असतो तो ओके अशा पद्धतीमध्ये रिएक्शन आहे मग ही रिएक्शन जर आपण जर बघितली तर काय होईल आता राहिलेला मॉलिक्यूल जोडून घ्यायचा हा RC डबल बॉन्ड O ओके परत हा तुमचा ऑक्सिजन O आणि इथं तुमचा काय आहे R आहे म्हणजे काय तयार झाला तुमचा इथं ईस्टर तयार झाला ह्याच रिएक्शनला आपण ईस्टरिफिकेशन म्हणतो फक्त हे असं करण्यापेक्षा
तुम्ही असा वॉटर मॉलिक्यूल बाहेर काढा. ठीक आहे ना. असा काढण्यापेक्षा काय करायचा, हा असा वॉटर मॉलिक्यूल बाहेर काढायचा. हा इथून का असा काढायचा, कारण की आपण सांगितलंय की आपल्याला हा COH बॉन्ड ब्रेक करायचा आहे. मग आपण जर हा इथून जर ब्रेक केला तर म्हणजे आपण ब्रेक करू शकतो. COH वॉटर मॉलिक्यूलच बाहेर पडणार आहे, डझंट मॅटर. ओके, बाहेर काय पडला तुमचा इथं H2O वॉटर मॉलिक्यूल तुमचा इथं बाहेर पडला आणि तयार झाला तुमचा ईस्टर. एकदम सिंपल. आले लक्षात कशी रिॲक्शन, एकदम सिंपल आहे. अल्कोहोल घ्या, फिनॉल घ्या, त्याच्यामधला एक हायड्रोजन आणि तुमचा इकडे कार्बोक्सिलिक ऍसिड मधला OH H2O बाहेर काढून टाका. राहिलेला मॉलिक्यूल जोडून घ्या. राहिलेला मॉलिक्यूल जोडलेला तो असेल तुमचा ईस्टर आणि ह्या रिॲक्शनला आपण ईस्टरिफिकेशन रिॲक्शन म्हणतो. आलंय का लक्षात कसं करायचंय. आता मेकॅनिझम सांगतो तुम्हाला याचं कशा पद्धतीमध्ये करायचं. बघा ह्याच्यानंतर आपण बघूयात मेकॅनिझम. आणि मेकॅनिझम आहे ना एकदम सिंपल. बघा मेकॅनिझम मध्ये सुरुवातीला सांगतो तुम्हाला मी, हा बाण विसरायचा नाही. ओके, हा बाण कधीच विसरायचा नाही. हेड आला निगेटिव्ह, टेल आला पॉझिटिव्ह. ठीक आहे, एकदम सिंपल. आता मेकॅनिझम म्हटलं की तुम्हाला काळजीपूर्वक लक्ष द्यावं लागतं. ओके, अंडरस्टँडिंग करा व्यवस्थित. बघा आता बघा, पहिल्यांदा कार्बोक्सिलिक ऍसिड घ्यायचा. मी कार्बोक्सिलिक ऍसिड घेतला, RC डबल बॉन्ड OH. ठीक आहे, हा कार्बोक्सिलिक ऍसिड आहे. मग ह्या कार्बोक्सिलिक ऍसिड वर आपण काय केलं, ही ऍसिडिक कंडिशन आहे, बरोबर आहे की नाही. H2SO4. मग H2SO4 काय देतो तुमचा H+, बरोबर आहे, H+. मग हे काय करतंय, ह्या ऑक्सिजन कडे असतात लोन पेअर. ह्या ऑक्सिजनच्या लोन पेअर काय करतात, हा हायड्रोजन किंवा हा प्रोटॉन काय करतात तुमचा अबस्ट्रॅक्ट करतात. मग हा जर प्रोटॉन अबस्ट्रॅक्ट केला तर हा कार्बोनिल ग्रुपचा ऑक्सिजन आहे तो प्रोटोनेटेड होतो. ओके, म्हणजे काय होतं त्याचं प्रोटोनेशन होते. म्हणजे ह्यानं प्रोटॉन अबस्ट्रॅक्ट केला. मग प्रोटॉन अबस्ट्रॅक्ट केला की काय तयार झाला, RC डबल बॉन्ड O इथं H. आणि बघा हा इथून इकडे गेला म्हणजे ऑक्सिजनवर कोणता तुमचा चार्ज यायला पाहिजे, पॉझिटिव्ह. इकडे काही चेंज केलंय का, नाही, हे जशाच तसं आलं. मग लक्षात ठेवायचं म्हणजे अगोदरपेक्षा हे जे सेंटर आहे ते तुमचं मोर इलेक्ट्रोफिलिक बनलं. मग हे मोर इलेक्ट्रोफिलिक बनल्याच्या नंतर ओके तुमच्याकडे न्यूक्लिओफिलिक अटॅक करण्यासाठी तुमच्याकडे काय आहे, तर तुमच्याकडे अल्कोहोल आहे, बरोबर आहे. मग हा जो अल्कोहोल आहे, अल्कोहोलचा ऑक्सिजन आहे, हा तुमचा न्यूक्लिओफिलिक ह्या कार्बोनिल कार्बनवर अटॅक करू शकतो आणि कार्बोनिल कार्बनवर अटॅक करून तिथं तुम्हाला टेट्राहेड्रल इंटरमिजिएट भेटू शकते. म्हणजे कसं, ह्या ऑक्सिजनच्या लोन पेअर काय करतात, ह्या कार्बोनिल कार्बनवर अटॅक करतात. परत हा इथून काय होतो, इकडे जातो. म्हणजे हे इथले इलेक्ट्रॉन्स लॉस होऊन ह्या ऑक्सिजन कडे जर गेले, मग बघा आता काय चेंज होतंय, लिहिताना काळजीपूर्वक लक्ष द्या. बघा कसं, हे R ला R जशाच तसा. ओके, हा कार्बन. ओके, मग इथला पहिला पॉझिटिव्ह होता, दुसरा निगेटिव्ह न्यूट्रलाइज होऊन जाईल. म्हणजे राहिला तुमचा इथं OH. काय राहिला, OH. परत मी काय करतो, ह्याला थोडं OH ला इथं खाली लिहितो. मग मी इथं लिहिला OH डाऊनला. ओके, OH लिहिला. मग ह्या ऑक्सिजननं कार्बनवर अटॅक केलाय म्हणजे ह्या कार्बनला ऑक्सिजन अटॅच होईल. ऑक्सिजन अटॅच झाला, ह्या ऑक्सिजनला काय आहे, परत एक हायड्रोजन आहे, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर कोण आहे, हा R आहे. मी R ग्रुप इथं लिहिला. मग ह्या ऑक्सिजनवर कोणता चार्ज आला रे, हा जर इकडून इकडे गेला म्हणजे ऑक्सिजनवर तुमचा हेड आहे का टेल आहे, तर ऑक्सिजनवर तुमचं टेल आहे. मग टेल म्हटल्यावर कोणता चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज. ओके, आणि हा तुमचा टेट्राहेड्रल इंटरमिजिएट फॉर्म झाला. टेट्राहेड्रल इंटरमिजिएट हा तुमचा टेट्राहेड्रल इंटरमिजिएट फॉर्म झाला. ठीक आहे, आणि कधीही लक्षात ठेवायचं, ह्या कार्बनवर 2 OH आहेत म्हणजे एक तुमचा OH काय करणार, कुणाच्या तरी साईडचा तुमचा प्रोटॉन अबस्ट्रॅक्ट करणार आणि प्रोटॉन अबस्ट्रॅक्ट करून तिथून वॉटर मॉलिक्यूल तुमचा बाहेर निघून जाणार. म्हणजे कसं बघा, हा तुमचा काय करतो, ह्या ऑक्सिजन कडे असतात तुमच्या लोन पेअर. ह्या ऑक्सिजनच्या लोन पेअर काय करतात, सुरुवातीला
ओके, ह्या ऑक्सिजनच्या लोन पेअर हा इथला तुमचा हायड्रोजन घेतात आणि हा हायड्रोजन अबस्ट्रॅक्ट केला की हा बॉन्ड इथला तुमचा ब्रेक होतो आणि ब्रेक होऊन ह्या ऑक्सिजनवर पहिला पॉझिटिव्ह निगेटिव्ह न्यूट्रलाइज होऊन जातो आणि ह्या ऑक्सिजननं जर हायड्रोजन घेतला तर आपण त्याला काय म्हणतो, प्रोटॉन ट्रान्सफर. प्रोटॉन ट्रान्सफर, हा प्रोटॉन ट्रान्सफर होतो म्हणजे हा OH तुमचा हायड्रोजन घेतो, हा प्रोटॉन इकडे OH कडे येतो आणि इथला बॉन्ड ब्रेक होतो, पॉझिटिव्ह निगेटिव्ह न्यूट्रलाइज होत आहे आणि त्याच्यापासून काय बनतंय बघा, हा R ला R जशाच तसा, त्याच्यानंतर हा C, त्याच्यानंतर हा तुमचा OH, त्याच्यानंतर इथं तुमचा OH2 आणि ऑक्सिजनवर आला पॉझिटिव्हली चार्ज. बरोबर आहे, ऑक्सिजनवर आला पॉझिटिव्हली चार्ज, त्याच्यानंतर इकडचा O आणि इकडचा तुमचा R. ओके, म्हणजे प्रोटोनेटेड ईस्टर तयार झाला तुमचा. ह्याला काय म्हणतो आपण, प्रोटोनेटेड ईस्टर. मग परत आणखी काय करायचं, ह्याची रिएक्शन करायची. आता काय होतंय बघा, ह्या ऑक्सिजन कडे असतात लोन पेअर, ह्या ऑक्सिजनच्या लोन पेअर काय होतात, इथं येतात आणि हा तुमचा वॉटर मॉलिक्यूल निघून जातो. वॉटर मॉलिक्यूल OH2, ओके, हा OH2 तुमचा काय होतो इथं निघून जातो. वॉटर मॉलिक्यूल निघून गेला ह्याच्यापासून काय बनतंय बघा, हा R, त्याच्यानंतर C, हा दोन लोन पेअर इकडे आल्या म्हणजे डबल बॉन्ड झाला, हा ऑक्सिजन आणि इथं तुमचा हायड्रोजन जशाच तसा, ऑक्सिजनने लोन पेअर इकडे दिल्यात म्हणजे ऑक्सिजन मिळाला पॉझिटिव्हली चार्ज. ठीक आहे, मग हे राहिलेला तुमचा मॉलिक्यूल जशाच तसा, ऑक्सिजन आणि R आणि तुमचा हा वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडलेला म्हणजे हा जो प्रोटोनेटेड ईस्टर आहे तुमचा, ओके, हा काय तयार झाला तुमचा, प्रोटोनेटेड ईस्टर. हा तुमचा काय प्रोटोनेटेड ईस्टर आहे. मग हा प्रोटोनेटेड ईस्टर काय करतो, ओके, इथला तुमचा प्रोटॉन आहे लॉस करून टाकतो आणि त्याचं म्हणजे हा काय होतो, स्टॅबिलाइज होण्याचा प्रयत्न करतो. मग हा जो हायड्रोजन तुमचा ओके निघून गेला, हा जर बॉन्ड ब्रेक झाला, पहिला पॉझिटिव्ह नंतरचा निगेटिव्ह स्टॅबिलाइज होऊन जाईल आणि तुमचा बाहेर काय पडेल बघा. ओके, तर ह्याच्यापासून तुमचा इथं बाहेर पडतो H+. हा H+ बाहेर पडला की राहिला काय मॉलिक्यूल, RC डबल बॉन्ड OR झाला तुमचा ईस्टर तयार. बरोबर आहे की नाही, ह्याला म्हणायचं मेकॅनिझम. ओके, मेकॅनिझम हे एकदम सुटेबल मेकॅनिझम आहे, एकदा दोनदा प्रॅक्टिस करायची येऊन जाते. आलंय का लक्षात. ओके, हे झालं. इथं तुम्ही लॉट्स ऑफ एक्झाम्पल घेऊ शकता आणि रिॲक्शन करू शकता. आलंय का लक्षात इथपर्यंत. मेकॅनिझम व्यवस्थित बघा. ओके, कसं केलंय मेकॅनिझम व्यवस्थित बघा. हा ऑक्सिजन कडे लोन पेअर असतात, हा प्रोटॉन घेतात. ओके, प्रोटॉन घेतला की प्रोटोनेटेड तुमचा हा कार्बोक्सिलिक ऍसिड चा तुमचा हा कार्बोनिल कार्बन तुमचा ऑक्सिजन प्रोटोनेटेड झाला की नंतर हा इलेक्ट्रोफिलिक जास्त बनतो, हा न्यूक्लियोफिलिक तुमचा अल्कोहोलचा जो ऑक्सिजन न्यूक्लियोफिलिक अटॅक बनतो, हा टेट्राहायड्रल इंटरमिजिएट भेटतो. टेट्राहायड्रल इंटरमिजिएट नंतर प्रोटॉन ट्रान्सफर होते. प्रोटॉन ट्रान्सफर भेटल्याच्या नंतर हा कंपाऊंड तयार होतो. परत काय करते ह्याच्यामधून ओके एकाच मॉलिक्यूलवर दोन तुमचे OH, परत एकाचा OH2 तयार होतो प्रोटॉन ट्रान्सफर झाल्यावर आणि परत OH2 लिव्हिंग ग्रुप म्हणून बाहेर निघून जातो. त्याच्यापासून प्रोटोनेटेड ईस्टर बनते. मग प्रोटोनेटेड ईस्टरचं आपल्याला डिप्रोटोनेशन करायचं म्हणजे एक प्रोटॉन काढून टाकायचा, त्याला स्टेबल करायचंय. मग इथला प्रोटॉन निघून जातो आणि निघून गेल्याच्या नंतर तुमचा फॉर्म होतो इथं ईस्टर. काय तयार होतं तुमचं इथं ईस्टर. ह्याच रिॲक्शनला आपण ईस्टरिफिकेशन रिॲक्शन म्हणतो. एकदम सुटेबल आहे, फक्त याची प्रॅक्टिस केली तरच येते. आलंय का लक्षात इथपर्यंत.